श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जानेवारी महिन्याचे साप्ताहिक राशी भविष्य म्हणजेच दुसरा आठवडा 6 जानेवारी ते 12 जानेवारी. आणि आपण जाणून घेणार आहोत मेष राशी ते मीन राशी 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्र आणि मंगळाच्या राशी बदलामुळे धनलक्ष्मी राजयोग तयार होत आहे आणि वैदिक ज्योतिषात धनलक्ष्मी आणि राजयोग आर्थिक यशासाठी अत्यंत शुभ आणि प्रभावी असा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे अनेक राशींना व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सर्व 12 राशींसाठी कसा राहील. यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपली रास कोणती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली रास आहे मेष राशी. मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य 6 जानेवारी ते 12 जानेवारी. तर जानेवारीचा दुसरा आठवडा मेष राशीतील व्यक्तींना कसा जाणार आहे तर तो मध्यम स्वरूपाचा असणार आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही एखाद्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी एखादे काम जर तुम्ही हाती घेतले तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरताही असणार आहे. म्हणजेच हे काम पूर्ण होणार की नाही किंवा ते होणार तर व्यवस्थित होणार की नाही अशा द्विधा मनस्थिती तुमची राहील. तुमच्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार हे राहणार आहे. त्यामुळे तुम्ही नकारात्मक विचार आहे तर ते पूर्णपणे टाळा. त्यानंतर तुमच्या भावनांवर तुम्ही नक्की नियंत्रण ठेवा. तुमच्या आईची तब्येतीची तुम्ही नक्की काळजी घ्या. जीवन हे वेदनादायक असू शकते, त्यामुळे तुम्ही व्यायाम आणि आरोग्याकडे नक्की लक्ष द्या. यानंतरची दुसरी रास आहे तर ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना देखील जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा यांना आत्मविश्वासाची कमतरताही जाणवणार आहे. तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार हे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जे नकारात्मक थिंकिंग आहे तर ती शक्यतो अवॉइड करा. शैक्षणिक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहात तर त्यांनी परिश्रम केलेले फळ तुम्हाला हे नक्कीच मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मान सन्मान देखील मिळणार आहे. त्याचप्रकारे जे वैवाहिक जीवन आहे तर ते देखील तुमचं हे छान जाणार आहे. तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एखादी भेटवस्तूसुद्धा मिळू शकते. व्यवसायामध्ये तुमची आर्थिक भरभराट होईल. त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये तुम्हाला अधिक धावपळ देखील होईल. यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या जातकांसाठी जानेवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा अतिशय चांगला ठरणार आहे. तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे. पूर्ण आत्मविश्वास तुमचा हा प्रत्येक गोष्ट ही करताना वाढणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यापाराच्या ठिकाणी किंवा कोणतेही काम तुम्ही जे हाती घेणार आहे तर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये तुमची आर्थिक भरभराट होईल. तसेच आजूबाजूला तुमचे काही कामामुळे धावपळ देखील होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कामाच्या निमित्ताने काही प्रवास योग देखील आहे. म्हणजेच तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे प्रवासाचे चान्सेस आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे. यानंतरची पुढची जी रास आहे तर ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील जानेवारीचा दुसरा आठवडा जो आहे तर तो देखील तुम्हाला कामामध्ये जाणार आहे. परंतु तुम्हाला काम करताना तुमचा आत्मविश्वास जो आहे तर तो तुमचा परिपूर्ण हा असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत आहात किंवा व्यवसाय करत आहात त्या ठिकाणी तुमच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य, तुमचे मित्रपरिवारांचे सहकार्य तुम्हाला हे नक्की लाभणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये पुढे जायचे आहे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे तर तुमचा प्रगतीचा मार्ग हा तुम्हाला मोकळा होणार आहे. त्याचप्रमाणे तुमची जी आर्थिक स्थिती आहे तर या महिन्यामध्ये ती चांगली ठरणार आहे. म्हणजेच तुमचं उत्पन्न देखील वाढेल. ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये बढती हवी आहे तर त्याचे देखील चान्सेस आहेत. त्याचप्रमाणे तुमचे जे काही अतिरिक्त खर्च आहे तर त्यावर थोडा तुम्हाला आळा घालायचा आहे. म्हणजेच तुमच्या अतिरिक्त खर्च हा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही बदल देखील करू शकता. यानंतरची जी पुढची रास आहे तर ती म्हणजे सिंह रास.
सिंह रास ही राशीचक्रातली 5वी रास असून या राशीतील व्यक्तींना जानेवारी महिन्यातील दुसरा आठवडा हा कसा जाणार आहे, तर त्यांनी अत्यंत शांत राहणे हे फार गरजेचं आहे. तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढणार आहे. तुमचा जो अनावश्यक राग आहे तर तो तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. तुमच्या वाणीवर तुम्ही कंट्रोल ठेवायचा आहे. तुमचा अनावश्यक राग आणि वादविवाद तुम्हाला टाळायचा आहे. कौटुंबिक जीवन हे तुमचे आनंदी राहणार आहे. धर्माबद्दल तुमचा आदर राहणार आहे. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या ठिकाणी तुमची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे, परंतु तुम्हाला जास्त मेहनतही घ्यावी लागणार आहे. तर सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. कन्या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना देखील जानेवारी महिन्याचा दुसरा जो आठवडा आहे तर तो देखील हा मध्यम स्वरूपाचा असणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वाणीमध्ये गोडवा ठेवायचा आहे, परंतु तुम्हाला संयमाचा अभाव हा असू शकतो. तुम्हाला तुमच्या रागावर स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे. व्यवसायामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मित्रपरिवार तुमचे जे काही मित्रकडून सहकार्य आहे तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून देखील पैसे मिळू शकतात. तुम्हाला अचानक धनलाभाचा देखील योग आहे. अशा प्रकारे तुमचा हा जो दुसरा आठवडा आहे जानेवारी महिन्याचा तर तो मध्यम स्वरूपाचा हा असणार आहे. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना जानेवारीतील दुसरा आठवडा हा अत्यंत मन प्रसन्न करणारा राहणार आहे. तुमचा आत्मविश्वास या आठवड्यामध्ये वाढणार आहे. तसेच तुम्हाला जे काही विद्यार्थी आपल्या आईपासून परगावी आहे तर त्यांना देखील आईचा सहवास हा मिळणार आहे. तसेच जे विद्यार्थी आहे तर त्यांना शैक्षणिक कार्यामध्ये यश मिळणार आहे. जे स्पर्धा परीक्षामध्ये प्रयत्न करत आहे तर त्यांना यशाचे मार्ग हे खुले होतील. तसेच तुमच्या मुलांकडून तुम्हाला तुमची चांगली बातमी देखील ही मिळू शकते. लाभाच्या तुम्हाला अनेक प्रकारच्या विविध संधी देखील मिळणार आहे. एकंदरीत तुम्हाला हा जो आठवडा आहे विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी देणारा आहे. तसेच सर्व तूळ राशीच्या व्यक्तींसाठी मन देखील प्रसन्न करणारा हा आठवडा शुभ ठरणार आहे. यानंतरची जी रास आहे तर ती आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीतील व्यक्तींना जानेवारीचा दुसरा आठवडा हा अत्यंत फलदायी असा ठरणार आहे. कला किंवा संगीताची जी तुमची आवड आहे तर त्यामध्ये तुमची अधिक आवड ही निर्माण होणार आहे. जे विद्यार्थी शैक्षणिक किंवा संशोधन कार्यामध्ये आहे तर त्यांना त्यामध्ये यश हे नक्की मिळणार आहे. तसेच वृश्चिक राशीतील व्यक्तींचे देखील आरोग्य हे अतिशय चांगले राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. तुमचं मन देखील प्रसन्न राहणार आहे. तुम्हाला जे कोणतेही काम करायचे आहे तर त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास हा परिपूर्ण असणार आहे. तसेच व्यवसायाच्या संदर्भात व्यवसायात तुमची वाढ होणार आहे आणि तुमचे आर्थिक उत्पन्न देखील वाढणार आहे. एकंदरीत तुम्हाला हा आठवडा हा मध्यम स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे धनुराशी. तर धनुराशींच्या व्यक्तींना देखील हा जो आठवडा जाणार आहे तर तो देखील मध्यम स्वरूपाचा असणार आहे. तुमचे देखील मन हे अस्वस्थ होऊ शकते, परंतु तुमचा आत्मविश्वास हा वाढणार आहे. त्यामुळे कोणतीही काम करत असताना तुम्ही आत्मविश्वासाने करा. तसेच ती पूर्ण होईल आणि त्याचे यश देखील तुम्हाला हे नक्की मिळणार. त्यामुळे तुम्ही धीर हा सोडू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या भावनांवर नियंत्रण नक्की ठेवा. तुमचे व्यवसायामध्ये किंवा तुमच्या आईचे जे आरोग्य आहे तर त्यामध्ये तुमची सुधारणा होऊ शकते. व्यवसायामध्ये जास्त घाई गडबड ही करू नका. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना ते काळजीपूर्वक हे नक्की करा. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे मकर राशी. मकर राशींच्या जातकांना देखील जानेवारी महिन्यातील जो दुसरा आठवडा आहे तर तो त्यांना मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. तुमचे मन हे अतिशय अशांत राहणार आहे. कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य तर मिळणारच आहे, परंतु तुम्ही चिडचिड मात्र करायची नाही आहे. कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी जाण्याची देखील चान्सेस आहेत. तसेच तुमचे जो काही आर्थिक बजेट आहे तर ते देखील ढासळू शकते या आठवड्यामध्ये. त्यामुळे तुमचे खर्च देखील वाढतील, परंतु त्याचबरोबर तुमचे उत्पन्न देखील वाढणार आहे. एकंदरीत हा जो आठवडा आहे तर तो तुम्हाला मध्यम स्वरूपाचा असा जाणार आहे. यानंतरची जी रास आहे तर ती म्हणजे कुंभ राशी.
कुंभ राशींच्या जातकांना देखील जानेवारीतील दुसरा आठवडा हा अतिशय सुखद आणि शुभ जाणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात, परंतु तुमच्या संभाषणात असंतुलित तुम्ही राहणार आहात. तुमच्या वाणीवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे. तुमच्या वाणीच्या प्रभावामुळे प्रलंबित जी काही कामे आहेत तर ती पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तुम्ही योग्य ते शब्द हे योग्य त्या ठिकाणी नक्की वापरा. कौटुंबिक व्यवसाय जे आहे तर ते तुम्हाला पुन्हा सुरू करता येणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर तीसुद्धा तुमची चांगली राहणार आहे. तुमच्या मालमत्तेमध्ये वाढ होणार आहे. एकंदरीत तुम्हाला हा जो आठवडा आहे अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे. यानंतरची जी शेवटची रास आहे तर ती म्हणजे मीन रास. मीन राशी ही राशीचक्रातली 12वी रास असून मीन राशीतील व्यक्तींना जानेवारीतील दुसरा आठवडा म्हणजे 6 जानेवारी ते 12 जानेवारी हा अतिशय मध्यम स्वरूपाचा असणार आहे. कारण की तुमचे मन या आठवड्यामध्ये अशांत राहणार आहे. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायचे आहे, संयम ठेवायचा आहे. कुटुंबाच्या तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो काही खर्च आहे तर तो अतिरिक्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे खर्चावर देखील नियंत्रण ठेवायचं आहे. व्यवसायामध्ये तुमच्या अनेक प्रकारच्या अडचणी देखील येऊ शकतात. या आठवड्यामध्ये तुमची अनेक प्रकारे धावपळ होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे आपण आपले आरोग्य देखील जपले पाहिजे. रोज तुम्ही व्यायाम आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आपण आज मेष ते मीन या 12ही राशींचे साप्ताहिक राशी भविष्य जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचे म्हणजेच 6 जानेवारी ते 12 जानेवारी हा जो साप्ताहिक आठवडा आहे तर तो कशाप्रकारे 12 राशींचा जाणार आहे हे जाणून घेतले आहे. तर यामध्ये आपली रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील नक्की लिहा. धन्यवाद.